नमस्कार मंडळी, प्रमिला रेसिपी मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते। तर आता रक्षाबंधन पण जवळ आलेले आहे, तर आपण बाहेरून जी आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी जातो तेव्हा जी मिठाई नेतो दुकानातून, त्यापेक्षा आपली दुकानातली किती दिवसाची आहे आपल्याला माहीत नसतं, तर त्यापेक्षा घरच्या घरी आपण ही आज मिठाई बनवणार आहे आणि अगदी 15 ते 20 मिनिटात होणारी ही रेसिपी आहे। बघू शकताय, त्यासाठी इथं मी अर्धा लिटर म्हशीचं फुल फॅटवालं दूध घेतलेलं आहे। जरी गाईचं दूध घेतलं तरी पण चालू शकते आणि ते असं आपल्याला आटवून घ्यायचं आहे, निम्म होईपर्यंत आटवून घ्यायचं आहे। आणि इथं मी पाव किलो पनीर घेतलेला आहे, तो पण पाण्याने आधी धुवून घेतलेला आहे, नंतर खिसणीच्या साहाय्याने बारीक असा खिसून घेतलेला आहे। ही रेसिपी मी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। नंतर बघू शकताय दूध असं आटायला सुरुवात झालेली आहे। नंतर निम्म झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये अर्धी वाटी पिठी साखर टाकून घेतलेली आहे। जरी तुम्ही जाड साखर 1 वाटी टाकली तुमच्या आवडीनुसार तरी पण चालू शकते। इथं मी अर्ध्या वाटीच टाकून घेतलेली आहे आणि 2 वेलच्या साखरेमध्ये वाटून घेतलेल्या आहेत, ती पावडर करून घेतलेली आहे, ते पण त्याच्यामध्ये टाकून घेतलेले आहे। जे पनीर खिसून घेतलं होतं ते पण त्याच्यामध्ये टाकून घेतलं। हे कलाकंद खरं खूप भारी लागतं, तुम्ही एकदा अशा पद्धतीने बनवून बघा, खरंच खूप भारी लागतं। नंतर हे आपल्याला पूर्ण असं आटवून घ्यायचं आहे। बघू शकते थोडंसं दूध त्याच्यामध्ये ठेवायचं आहे, म्हणजे जे कलाकंद होतं ते असं रसरशीत होतं, अशा पद्धतीने ठेवायचं आहे। बघू शकताय नंतर मी इथं अर्धी वाटी नारळाचा खीस टाकलेला आहे। ऑप्शनल आहे नारळाचा खीस, जरी तुम्ही नाही टाकला तरी पण चालू शकते। आणि ही रेसिपी तुम्ही कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहताय मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मला पण समजेल की हा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचलेला आहे। नंतर 1 चमचा इथं नाश्त्याचा जो असतो तो मी मिल्क पावडर टाकून घेतलेली आहे। बघू शकता अशा पद्धतीचं मिश्रण झालं की आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे मिश्रण एका भांड्यात किंवा मी इथं एक डबा घेतलेला आहे प्लॅस्टिकचा, त्याच्यामध्ये जो आपला साधा वहीचा कागद असतो त्याला डब्याला तूप लावून घेतलेलं आणि त्याच्यावर कागद टाकून घेतलेला आहे। बघू शकता अशा पद्धतीने। नंतर हे जे मिश्रण होतं ते एका डब्यामध्ये काढून घेतलेलं आहे, स्पॅच्युलाच्या साहाय्याने असं प्रेस करून घेतलेलं आहे, सेट करून घेतलेलं आहे। बघू शकता अशा पद्धतीने। नंतर त्याच्यावर काजू बदामाचे काप टाकून घेतलेले आणि ते पण जरा प्रेस करून घेतले। बघू शकता नंतर हात लावल्यानंतर एका तासात 1.5 तासानंतर बघू शकते बर्फीला हात लावल्यानंतर बघू शकताय किती असं चिकटसुद्धा लागत नाही आहे, किती छान अशी सेट झालेली आहे बर्फी। बघू शकताय सॉरी बर्फी कलाकंद। तर ही एकदा अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा। आजची रेसिपी कशी वाटली मला एक छानशी नक्की कमेंट करा, म्हणजे मला अजून नवनवीन रेसिपी बनवायला प्रोत्साहन मिळेल। आणि तुम्हाला पुढची कोणती रेसिपी हवी आहे मला कमेंट करून नक्की सांगा, तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन। आणि व्हिडिओ जरासुद्धा आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा,